नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला अळूच्या पानाची थोडीशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे। तर पाहूया आपण ती कशी बनवली आहे। यासाठी मी काय काय वापरले। यासाठी मी घेतलेत शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला असे छान मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आणि आता माझे ते भाजून झालेत। एक छोटी वाटी शेंगदाणे, एक छोटी वाटी मी सफेद तीळ घेतलेत, तेही मी आता खरपूस भाजून घेणार आहे। छान लालसर होईपर्यंत हे तीळ भाजायचेत आपल्याला। आणि आता याच्यानंतर आपण भाजून घेऊया खोबरं। आता खोबरं घ्या लालसर भाजून। तर खोबरं किसून तेही मी एक छोटी वाटी घेतलेलं आहे। आपण सगळं समप्रमाणात घेतले। खोबरं आधी किसून घेतले आपण आणि त्याच्यानंतर ते असं भाजून घ्यायचं आपल्याला। शेंगदाणे भाजून असे जाडसर वाटून घेतलेत आणि आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करायचे। आता हे तिन्ही मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे, शेंगदाणे, तीळ आणि खोबरं। आणि आता यावर घालायचे मसाले। तर मसाल्यांमध्ये काय काय घालायचं ते तुम्हाला दाखवते। यामध्ये आपण घेतले मीठ, हिंग, त्यानंतर धनापूड आणि आपला घरचा लाल मसाला। तर आपण हे सगळं याच्यामध्ये घालायचंय आणि आता यावर घालायची कोथिंबीर। अशी छान कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। स्वयंपाक म्हटलं की थोडेफार भांड्यांचे आवाज हे असतातच। तर आता हे आपलं छान मिक्स करून झाले। आता आपण गॅस बंद करायचा आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे अळूची पानं। तर यातली मी अशी छोटी छोटी आकाराची अळूची पानं या रेसिपीसाठी बाजूला काढून घेणार आहे। पानं स्वच्छ धुवून घ्या। त्याच्या पाठीमागचा जो जाड भाग आहे तो सुरीने कापून घ्या आणि आता आपल्याला पानाच्या मधोमध हा मसाला भरायचा आहे। तर आपण जो हे सारण तयार केलेले आहे हे या पानाच्या मध्ये आपल्याला भरून हे पान असं आपल्याला पॅक करायचे आणि हे बांधायचे। तर जर अळूच्या पानाची देठाचा जो भाग आहे त्याचंही तुम्ही धागा काढून बांधू शकता किंवा मग आपल्या धाग्याने तुम्ही बांधा, फक्त खायच्या वेळेस तो बाजूला काढून घ्या। तर अशा प्रकारे मी आता सगळं तयार करून घेते। तर आपण आता एक वाटी बेसन पीठ घेतले। यामध्ये आपण घालणार आहोत ओवा, चवीपुरतं मीठ, लसूण आणि लाल मिरची आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया आणि हे याच्यामध्ये आपल्याला आपली पोटली तळून घ्यायची आहे। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपला हा घोळ तयार करायचा आहे जेणेकरून आपली पोटली याच्यामध्ये छान अशी डुबली पाहिजे आणि त्याला हे बेसन व्यवस्थित लागलं पाहिजे। तर पाहू शकता बघा स्ट्रक्चर कसं केलं याचं मी। आणि इकडे अशा मी ह्या पोटल्या तयार करून घेतल्यात। जर पान मोठं असेल तर तुम्ही 2 भाग करा, छोटं पान असेल तर तुम्ही एका पानातच करा। आता माझी पानं छोटी होती त्यामुळे मी एका पानाची एक पोटली तयार केलेली आहे। तर तेल गरम करायला ठेवले आणि आपण आता पोटली तळून घेऊया। तर आता पिठामध्ये अशा आपण ह्या पोटल्या आपण ज्या तयार केल्यात त्या अशा घालूया आणि छान याच्यामध्ये अशा डुबवायच्या त्या आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने। तर मी या पद्धतीने सगळ्या पोटल्या याच्यामध्ये सोडलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्या पलटी करायच्यात। आहा, अशा छान खरपूस लाल होईपर्यंत आपल्याला त्या फ्राय करायच्या। तर आधी मी आता ह्या तळून घेते। तर या आपल्याला छान लालसर रंग होईपर्यंत अशा फ्राय करून घ्यायच्यात आणि आता आपल्या ह्या मस्त तळून रेडी झालेल्या आहेत। तर रंगही किती सुंदर आलाय पहा तुम्ही। तर या पद्धतीने मी बाकीच्याही पोटल्या तळून घेणार आहे
आणि अशा जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या छान लालसर खरपूस होईपर्यंत तळा, म्हणजे अशा एकदम खुसखुशीत होतात त्या आणि खातानाही खूप छान लागतात. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही अळूची पोटली? आमच्याकडं टी व्हीवर चालले कीर्तन, तर पोटलीची टेस्ट कशी झाली आहे ते मी तुम्हाला सांगते. एकदम क्रिस्पी झाली आहे आणि कुडूम कुडूम वाजते, खूपच छान लागते. एक वेगळी रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूपच टेस्टी झाली आहे. तर ही आपली अळूच्या पानाची आगळी वेगळी रेसिपी मी करून दाखवलेली आहे आणि या रेसिपीला मी नाव दिले अळूच्या पानाची पोतली. तर आपण अळूच्या पानाचे भरपूर वेगवेगळ्या रेसिपी मी दाखवल्यात, जसं की ही एक रेसिपी दाखवलेली आहे मी अळूचं पानं फोल्ड करून. ही झटपट अळूची एक वडी बनते. मैत्रिणींनो, आपण यामध्ये घेतले बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, यामध्ये सफेद तीळ घेतलेत, आलं लसूणची पेस्ट घेतली, चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, चिमूटभर हिंग आणि लसूण आणि लाल मिरचीची ही पेस्ट. तर आता हे छान आपण मिक्स करायचं आहे पीठ. तर आता छान मिक्स करून घेऊया आपण. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे ही. आणि आता आपलं पीठ मळून झाले, याला 5 ते 6 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवायचंय. तर अशी छोटी छोटी पानं आहे आणि आपण 1 ते 2 पानं घेऊनच या स्क्वेअर वड्या करणार आहोत. अगदी झटपट होतात ह्या वड्या. पीठही आपलं रेडी. तर छोटी पानं असेल ना तर मी नेहमी ह्याच प्रकारे रेसिपी बनवते. गावाकडची पानं असतात आणि चवीलाही खूप छान लागतात. तर असं एक पान घ्यायचं आणि खालून पूर्ण पीठ लावायचं, दोन्ही साईडनी पानाची घडी घालायची, परत त्यावर पीठ लावायचं आणि परत त्याची एक घडी घालायची आणि मग वरच्या साईडनी पीठ लावायचं आणि अजून एक घडी घालायची. नंतर पान दोन्ही साईडनी पिठामध्ये चांगलं असं बुडवून घ्यायचं आणि मग आपली ही वडी तळण्यासाठी तयार होते. तळताना फक्त ती मंद आचेवर तळायची, म्हणजे आतमधून ती व्यवस्थित शिजली जाते. तर आता मी याच प्रकारे बाकीच्या पानाच्याही अशाच घड्या घालून वड्या तयार करून घेते. पटकन होतात, उकडायची वगैरे गरज लागत नाही, कारण पानांचा आकार छोटा असतो, कवळी असतात ही पाने. आणि एखाद्या पॅनवर थोडंसं तेल घालून त्याच्यावरती तुम्ही मंद आचेवर असं झाकण ठेवून केली तरी ही पटकन होऊन जातात आणि अतिशय छान क्रिस्पी बनतात आणि टेस्टी बनतात. तर अशा आपण अळूच्या पानाच्या आज वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्यात. एक तर मी अळूच्या पानाची पोटली दाखवली, दुसरी म्हणजे असं घडी घालून ही अळूच्या पानाची एक रेसिपी दाखवली. अळूच्या वड्यांची रेसिपी मी याच्या आधी 1-2 वेळा टाकलेली आहे, तरी पण आजही माझ्याकडं अळूच्या वड्या रेडी आहेत, तर मी त्याही तुम्हाला फ्राय केलेल्या दाखवते. तर आपण आधी ह्या कशा उकडून घेतल्यात त्या पहा, म्हणजे मी कशा फ्राय केल्यात. या बेसन पिठामध्ये पूर्ण बुडून घ्यायच्यात आणि त्यानंतर अशा तेलावरती फ्राय करायला टाकायच्यात आपल्याला. तर मंद आचेवरती या दोन्ही साईडनी अशा छान खरपूस होऊ द्या. एकदा टाकल्या की त्याच्यावर हवं तर थोडा वेळ झाकण ठेवा, म्हणजे छान त्याला आतमधून वाफ पकडली जाते आणि आपली वडी व्यवस्थित शिजते. तर आता ही मी रेसिपी तुम्हाला दाखवली. त्यानंतर आपल्याकडं आळूच्या वड्याही मी रेडी केलेल्या आहे, त्याही मी फ्राय केल्यात. म्हणजे एका अळूच्या पानापासून आपण जवळजवळ आज 3 रेसिपी मी तुम्हाला दाखवल्यात. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जे नव्याने माझा व्हिडिओ पाहतात त्यांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे अळूच्या पानाचे वेगवेगळे व्हिडिओ कसे वाटलेत ते. तर भेटूया असेच छान नवीन रेसिपी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.